नमस्कार. जसं मी नेहमी सांगितलं आहे, म्हणजे मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे, मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, आजपासून श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत या ग्रंथातील कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं स्मरण करूया. ओम गम गणपतये नमः. सरस्वतीचं स्मरण करूया. श्री महासरस्वत्यै नमः. गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा जो नामघोष आहे, प्रत्येक दत्तभक्ताच्या ओठात, प्रत्येक दत्तभक्ताच्या स्मरणात हा नामघोषाचा जो गजर आहे ना, हा गजर सतत होत असतो. तर श्रीपाद महाराजांचं चरित्र वर्णन करण्यासाठी तसं पाहायला गेलं तर मी अपात्र आहे. माझी तेवढी पात्रता नाही आहे. मी पुन्हा पुन्हा तोच विचार करते. पण 2020 पासून ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या हातात हे चरित्र आलं होतं, त्यावेळेपासून जेव्हा मी संपूर्ण अध्याय वाचले, त्याचं पारायण केलं, ज्या वेळेला मी ध्यानात बसते त्या वेळेला मला असंच वाटायचं की महाराजांचं हे चरित्र ओवी स्वरूपात लिहावं. आणि तसं मी प्रयत्न, ऑफकोर्स आता ही बुद्धी, जसं म्हणायला गेलं ना, बुद्धी आपल्याला आपल्या अवतीभोवती ज्या विभूती असतात, जे आपले गुरु आपण ज्यांना मानलेलं असतं, स्वामी समर्थ महाराज म्हणा किंवा श्रीपाद श्री वल्लभ महाराज म्हणा किंवा कोणतेही गुरु ज्यांना आपण शरण असतो, शंकर महाराज म्हणा, गोंदिवलेकर महाराज म्हणा, साईनाथ महाराज म्हणा, ते आपल्या मनात हे तरंग उठवत असतात. हे कर्म जे आहे ना, ते अतिशय सूक्ष्म रीतीने चालू असतं. तर त्यामुळे मी प्रयत्न सुरुवात केलेली, मी करण्यापेक्षा ते करून जे घेत होते, परंतु माझं करिअर, माझा जॉब्स, या सगळ्या गोष्टींमध्ये मला ते पूर्ण करता येईना. तरीही मी जॉबला जिथे जात होते तिथे मी 5 ओव्या लिहून काढत होते. बट ते करायला माझं हे आयुष्य जाईल जर मी त्या गतीने चालले तर महाराजांचा संकल्प आहे, आपण तो महाराज सिद्धीच नेतील. कोणाच्या पण म्हणजे वेड्याच्या जसं आपण ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखाने वेद गायलेत, तर कदाचित माझं निमित्त महाराजांनी काय केलं आहे मला माहीत नाही. आणि माझी खरंच पात्रता नाही आहे, तरी पण त्याचं एवढं हे झालं आहे की मी जेव्हा ध्यानाला बसते तेव्हा मला ते टंग करून घंटा वाजते की तुला हे करायचं आहे. तर लिहिलेलं सुद्धा आहे मी, पण ते मी पब्लिश करू शकत नाही, कारण त्याला कॉपीराईट्स असतात. त्यामुळे हेही चरित्र जे महाराजांचं आहे, माझ्या अल्पमतीने मी वर्णन करण्याचा प्रयत्न, मी म्हणण्यापेक्षा महाराज जसं करून घेतील तसं त्यांना करून घेऊ दे. शरणागत आपण तसं म्हणतो, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर सुरू करूया. खरं बघायला गेलं तर ही जी कथा आहे तो एक मोनोलॉग आहे. मोनोलॉग म्हणजे काय, जर मी माझी कथा सांगेन आयुष्याची किंवा कोणीही दत्तभक्त जशी कथा सांगेल तशीच श्री शंकर भट्टांनी ही कथा सांगितली. इट्स काइंड ऑफ अ ट्रॅव्हल मोनोलॉग. अतिशय उत्तम आणि सुंदर आहे. नक्कीच घेऊन तुम्ही वाचा. तर सुरुवात करूया. खरं तर मूळ चरित्र जे आहे ते तेलुगू भाषेत आहे आणि त्याचं मराठी भाषेत अनुवाद केलेला आहे. तर तो जो मराठी भाषेतला अनुवाद केलेला आहे, असे 2 ग्रंथ आहेत. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, हा एक ग्रंथ आहे आणि हा एक ग्रंथ आहे. मूळ लेखक त्यांचे शंकर भट्टच आहेत आणि ते तेलुगूमध्ये म्हणण्यापेक्षा ते संस्कृतमध्ये त्यांचा जो ग्रंथ रचलेला आहे तो मूळ संस्कृतमध्ये आहे आणि ते श्रीपाद महाराजांबरोबर वावरलेले आहेत. त्यामुळे आपण आता मोनोलॉग कसं असतो तसं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आज मुद्दाम मी माझ्या कवड्यांची माळ याच्यासाठीच घातली आहे, कारण तुळजापूरची भवानी तसं पाहायला गेलं तर जगदंबा आहे,
पण साक्षात सरस्वती स्वरूप आहे, कारण तिचं बीज आहे ऐन, आणि ऐन बीज हे सरस्वतीचं बीज आहे. अनेक पद्धतीने आपण त्याचा वापर करत असतो. त्यामुळे माझ्या मुखातून चुकीचं काही येऊ नये, त्यामुळे एक कॉन्फिडन्ससाठी खरं तर मी हे आज कवड्यांची माळ धारण केलेली, म्हणजे माझी घातलेली आहे. तसं मी नाही घालत अनेकदा, फक्त पूजा करताना घालते आणि नंतर मग मी माझ्या परडीवर ठेवून देते. तर शंकर भट्ट हे देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण होते. त्यांचा जन्म हा भारद्वाज गोत्रात झाला होता आणि श्रीकृष्ण दर्शनासाठी ते उडुपीला गेले होते. त्यावेळेला श्रीकृष्णाचं ज्या वेळेला त्यांनी मनोहरी दर्शन केलं, त्यावेळेला ते मंत्रमुग्ध झाले आणि असं त्यांना वाटू लागलं की श्रीकृष्ण त्यांना सांगतायत की तू कन्याकुमारीला जा आणि कन्यका परमेश्वरीचं दर्शन घे. त्याप्रमाणे श्रीपाद भट पुढे निघाले. ते कन्याकुमारीला गेले. त्रिवेणी सागरात त्यांनी स्नान केलं आणि कन्यका देवीचे दर्शन त्यांनी घेतले. मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने ते जेव्हा देवीची पूजा करत होते, त्यावेळेला शंकर भट्टांनी काही लाल फुलं आणली होती. ती लाल फुलं त्यांनी मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केली. देवी अंबा त्यांच्याकडे खूप प्रेमळपणे बघत होती आणि या स्नेहपूर्ण नजरेने ती बघत असताना शंकर भट्टांना काही साक्षात्कार झाला. त्यांना असं वाटायला लागलं की देवी त्यांच्याशी बोलते. साक्षात्कार ही जी गोष्ट असते ना, ती अनुभवी माणसाला येते, ज्याची पूर्ण श्रद्धा असते देवावर, जो पूर्ण शरणागत झालेला असतो, त्यालाच असे साक्षात्कार घडतात. अन्यथा जे मीमांसा करत बसतात, प्रमाण मागत बसतात, त्या लोकांना असे साक्षात्कार या जन्मात घडणं शक्य नाही. या जन्मात घडणं शक्य नाही. कितीही प्रकांड पंडित असू दे, किती LLB, BA, LLB, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन और वॉट एव्हर दे विल डू, they will not get these साक्षात्कार्स. Why? Because they are not surrendered. They are not surrendered. So that is why त्यांना असा साक्षात्कार झाला आणि त्यांना देवी असं त्यांना सांगू लागली की तू कुरवपूर क्षेत्रामध्ये जा आणि श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं दर्शन घे, त्यामुळे तुझं जीवनाचं सार्थक होईल. त्याच्या दर्शनाने तुझ्या अंतरात्म्याला आनंदाचा अनुभव येईल आणि ते फार अवर्णनीय अनुभव होता तो. बघा, तुमच्यापैकी अनेकांना, मलासुद्धा, तुम्हालासुद्धा, मी काही कोणी ग्रेट नाही आहे, मी पण एक तुमच्यातलीच व्यक्ती आहे. फार फार तर मला माझी इच्छा प्रबळ आहे. काही गोष्टी श्रीपाद महाराजांचं वाचून दाखवणं ही माझी इच्छाशक्ती आहे. कदाचित त्यांचा संकल्प असेल, तो माहीत नाही मला, पण प्रत्येकाला अनुभव येतो. भक्ती मार्गात जो कोण माणूस आहे त्या प्रत्येकाला तो अनुभव येतो. पण काय होतं माहिती आहे, आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात त्यांना हे आपण अनुभव सांगितले की ते काय म्हणतात, तुलाच अनुभव येतो, आम्हाला नाही येत अनुभव. अनुभव येणार कसा? तुम्ही कनेक्शनला बसलाच नाहीत, तुम्ही वायरच नाही जॉईन केली आणि बटन दाबून तुम्हाला प्रकाश पडेल असं तुम्हाला वाटतंय. यू हॅव नॉट कनेक्टेड, सो हाऊ कॅन यू गेट द एक्सपिरियन्स ऑफ द डिवाइन? So those who are connected will get definitely the experience of divine. आणि डिवाइन एक्सपिरियन्सेस आहेत. स्वप्नात दृष्टांत होतात, मला होतात, अनेक भक्तांना होतात. ते सत्य साक्षात्कार पण आपण बघतो, अनेकांना बघतो. स्मृतिगामी दत्त महाराज आहेत आत्ताही, जे मी सांगते त्याला, आणि जो कोणी ऐकते तिथे स्मृतिगामी दत्त स्वरूपाने ते आहेत. फक्त एवढंच आहेत की आपल्या या डोळ्यांना ते दिसत नाहीत. अणुरेणू दिसत आहेत का? नाही. अणुरेणूंपेक्षाही सूक्ष्मातलं सूक्ष्म तत्व हे दत्त तत्व आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर अनुभव येत असतील तर अनेकदा काय असतं, हॅल्युसिनेशन्स पण असतात, इल्युजन्स पण असतात. आता साधना मार्गामध्ये असं असतं की ज्याला अनुभव येतोय त्याचे ते हॅल्युसिनेशन्स आहेत की इल्युजन्स आहेत, हे कसं पडताळून पाहायचं? तुम्हाला समजा एखादा अनुभव आला, तुम्हाला एखादा दृष्टांत मिळाला, स्वामींचा मिळू दे, शंकर बाबांचा मिळू दे, कोणाचाही मिळू दे, आणि तसा अनुभव आला तर आपण म्हणायचा हा दृष्टांत आहे. पण आपल्या मनातच विचार आले, अनेक स्वामी भक्त आहेत, अनेक देवीचे भक्त आहेत, त्यांना ना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या दिसत असतात, मलाही दिसतात, अनेकांना दिसतात, कारण ध्यानाची लेव्हल आहे ती. ध्यानाच्या लेव्हलला आपण जसं जसं वर जातो तसे तसे देव भेटतात, सिद्ध दिसतात, दिसत राहतात ते आपल्या नजरेला.
हा अनुभव आपण कोणाशी शेअर करू नये. पहिली गोष्ट ते दिसणं बंद होतं, कनेक्शन ब्रेक होतं आणि ते कनेक्शन ब्रेक आपल्याला करायचं नाही आहे. त्यामुळे आपल्या ध्यानातले अनुभव हे कोणाला कथन करू नका, तुमच्या गुरूंशिवाय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असे अनुभव येत असतील आणि ते सत्य प्रत्यक्षात तुम्हाला दिसत असेल, तर हा दृष्टांत अनुभव सत्य झाला असं म्हणायचं. अदरवाईज तुमच्या मनात कल्पनांचे पूर वाहत असतील. बिकॉज वेन यू गेट इन टू द मेडिटेशन, your brain gets activated and it can activate psychosis in your brain. And once the brain is activated, in psychosis is activated, you will get hallucinations. And we are not getting into the hallucinations. त्यामुळे आपल्याला येणारे अनुभव दैवी आहेत हे कसं ओळखावं, त्याची प्रचिती येणे, याला दैवी अनुभव. आपल्याला प्रचिती आली ते समजायचं, अरे हा अनुभव दैवी होता. आणि का नाही येणार कलियुगामध्ये दैवी अनुभव? निश्चितच येतात. मला भरपूर अनुभव आलेले आहेत. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यांना पण प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत. तर त्यामुळे हे जे निंदक माणसं आहेत की ज्यांना अनुभव येत नाहीत, ते भक्ती मार्गाला उतरलेलेच नाही आहेत. ते वरवरचं सगळं बघतायत. त्यांना दिसणारच नाही, ते अनुभव होणारच नाही. मग त्यांना एकच प्रश्न विचारायचा, श्वास घेतो? हो घेतो. हवा दिसते? नाही. अनुभवतो ना? तसाच देव आहे. हे उत्तर रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना दिलं होतं, जेव्हा त्यांनी विचारलं की देव आहे का आणि तो कसा आहे. तर त्याच्यामुळे आपला जो अनुभव असतो ना, तो आपला अंतरात्म्याला येत असतो. आणि तसाच सुंदरसा अनुभव श्रीपाद महाराजांकडे जाण्याचा जो मार्ग दिला आहे, तो कन्यका परमेश्वरीने कन्याकुमारी या स्थानात श्री शंकर भट्टांना दिलेला आहे. तर त्यांनी त्यानंतर अंबामातेचा आशीर्वाद घेतला आणि प्रवास त्यांनी सुरू केला. आणि त्यानंतर ते थोड्या वेळात मरुत्व मैले या गावी येऊन पोहोचलेले आहेत. तर आज आपण इथे थांबूया. यानंतर निश्चितच रोज थोडं का होईना महाराज जसं आपल्याला सुचवतील तसं आपण पुढे जाऊया. कारण हे फार इट्स व्हेरी फॅसिनेटिंग. आय वुड से इट्स फॅसिनेटिंग. इट्स मेस्मरायझिंग अँड फॅसिनेटिंग. पण सगळं चरित्र एकाच वेळेला उतरवायचं नाही. त्याचं कारण असं आहे की वाचलेलं आचरणात यायला पाहिजे, तर त्या संतांची कृपा होते. तुम्ही वाचताय, पारायणाचं पारायण करताय आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. जसं साईनाथांच्या द्वारी आपण जेव्हा जातो त्यावेळेला मी अनेकदा बघितले. मी कधी देवळात नाही जात. पहिली गोष्ट, मी जाते तर फक्त मूळ स्थानांवर जाते आणि कधीतरी गेली तर. त्याचं कारण असं आहे, बाबांच्या चरणावर अनेक लोक येत आहेत, जात आहेत, प्रसाद देतात, त्यांना भरपूर काही ते सजवतात, त्यांना फुलं देतात, त्यांना काय देतात, सगळं देतात. पण दारात जर त्यांच्या भिकारी आला, कुत्रा जर त्यांना दिसला, तर त्यांना हाडहाड करत सुटतात. मग ही बाबांची भक्ती आहे का? हा पहिला प्रश्न आहे माझा. का मी हा प्रश्न विचारते? कारण बाबांची पोथी ओपन करा तुम्ही. जे कोण साई भक्त असतील, आज ऐकत असतील, त्यांनी ही पोथी ओपन करा. अध्याय तर आता मला आठवत नाही, तुम्ही शोधा. त्याच्यामध्ये बाबांनी स्वतः त्या ग्रंथामध्ये दाभोळकरांच्या रूपामध्ये ज्यांनी जे लिहिलेलं आहे, बाबांचे शब्द आहेत ते, ऐसा तुम्हा हृदयस्थ जोमी तयासी नमा नित्य नेमी भूत मात्रांच्याही ठिकाणी तोच तोमी वसत असे. याचा अर्थ काय सांगतायत बाबा? तुमच्या हृदयात माझं स्थान आहे. पहिली गोष्ट, त्यालाच तुम्ही नमस्कार करा. आणि भूतमात्र जे कोण आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, गरीब आहे, भिकारी आहे, जो कोण तुमच्या दारात येतोय तो साई आहे असं तुम्ही समजा. त्याला तुम्ही दान द्या, त्याच्याशी प्रेमाने वागा. त्याला तुम्ही सोन्याने म्हणवा नाही तर काय म्हणवा, तो फकीरियतमध्ये जगलेला संत आहे. बाबा फकीर होते. फकीरियतमध्ये तो माणूस जर जे आपले साईबाबा आहेत ते जर जगले आहेत, तर तुम्हाला सोन्याचं सिंहासन त्यांना कोणी चढवायला सांगितलं? त्यांनीही सांगितलं तुम्हाला मला सोन्याचं. अरे ते तर तिथेच प्रकट करू शकत होते. सगळ्या अष्टसिद्धी त्यांच्याकडे होत्या. तर त्यामुळे हे समजा, हे तुम्ही गुरुतत्व समजा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे चला. तर बाबांची निश्चित तुमच्यावर कृपा होईल. तर बाबांची किंवा इतर संत जे कोणी सांगतायत
त्या पद्धतीने चाललो तर गुरुकृपा ही निश्चित होते. साक्षात भगवंत दर्शन देतोय. आता एवढी पंढरीची जी वारी चालली आहे ती कशी चालली आहे? कोणी आणलंय पुंडलिक? कोणी आणलंय श्रीकृष्णाला विठ्ठल स्वरूपात विटेवर उभा करायला? पुंडलिकाने आणलंय. कसं आणलंय? मातृपितृ भक्तीने आणलंय. तुम्ही इथे मातृपितृ भक्तीच नाही आणि आपण वाऱ्या करत फिरलो त्याला काही अर्थ नाही आहे. शेजारच्या माणसामध्ये जर तुम्हाला साईबाबा दिसत नसेल, शेजारच्या माणसामध्ये जर तुम्हाला देव दिसत नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. तत्वमसी तो तुमच्यातच आहे, मग तो तुमच्या शेजारच्यामध्ये पण आहे. ही एकता आणि ही समानता आपल्या मनांमध्ये यायला मनशुद्धी ही पहिली सिद्धी करावी लागते. आणि मनशुद्धी झाल्याशिवाय पुढची वाट नाही दिसत. त्यामुळे जे जे गुरूंनी सांगितलेलं आहे ते करा. त्यांना जर मानताय, तुम्ही शंकर बाबांना मानताय, तुम्ही साईबाबांना मानताय, गजानन महाराजांना मानताय, सगळ्यांनी संदेश एकच दिलाय. तुम्ही कुठलाही उघडा, तुम्ही काहीही उघडा, तुम्ही कुराण उघडा, तुम्ही काही कुठलाही धर्मग्रंथ उघडा, मानवता हाच धर्म सांगितलेला आहे. त्यामुळे संतांची जी वाणी आहे ना, जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही खूप पूजा करताय, खूप मोठ्या मोठ्या आरत्या गाताय आणि शेजारच्या माणसाच्या चहाड्या चुगल्या करत सुटलाय, ह्याचं त्याचं नाव बदनाम करत सुटलाय आणि मी देतोय ना, मी पूजा केली म्हणजे खूप मोठं झालं, बाबा तशी पूजा स्वीकारतच नाही. तुम्ही साई चरित्र वाचा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबा काय आहेत हे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण खूप वाचन केल्यानंतर पहिलं बाबांच्या ह्याच्यात पण ते आहे, आधी वाचा, मग त्याच्यावर विचार करा, मग त्याच्यावर निदिध्यासन करा, अभ्यास करा, स्वाध्याय करा, तसं वर्तनात तुमच्या येऊ दे, तर पोथी वाचल्याचं तुम्हाला पावती मिळेल. नाहीतर जर तुम्ही वाचलं आणि ते आचरणात आलं नाही तर त्याला काहीच अर्थ नाही, झिरो आहे, ते झिरो आहे. पुण्य थोडंफार तुम्हाला मिळेल, ते पण तुम्ही काय काय कर्म करता त्याच्यामध्ये निसटून निघून जाईल, पुढे मुक्तीचा मार्ग नाही मिळणार. त्यामुळे आजच्यासाठी एवढं पुरे झालं. आपण पुढे 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 श्रीपाद महाराजांची गोष्ट ऐकत जाऊया. त्यात मध्ये मध्ये अनेक सांगता येतील, कारण माझं वाचन बरंच असल्यामुळे निश्चितच महाराजांची कृपा येते की माझ्याकडून ते वाचन करून घेतलं त्यांनी खूप लहान वयात. आवड होती मला आणि अजूनही आवड आहे. मी नवीन नवीन काय काय आणत असते आणि वाचत असते. तुम्ही निश्चित वाचा. भरपूर साहित्य टेंबे स्वामींनी दत्त महाराजांचं करून ठेवलेलं आहे. ते आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे की दत्त काय आहे हा समजावा. तर त्याच्यामुळे निश्चितच वाचा. टेंबे स्वामींची वेबसाईट आहे. टेंबे स्वामींचं खूप खूप सुंदर सुंदर काव्य आहेत, त्यांची भजनं आहेत आणि तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही आहे. महाराज स्वतः येऊन दीक्षा देऊन जातात, स्वप्नात दृष्टांत देऊन जातात. अनुभव अनेक लोकांचा आहे, माझाही आहे. त्यामुळे निश्चितच जर दत्तभक्तीमध्ये उतरायचं असेल ना तर मानवता हीच सेवा आहे बस. बाकी त्याच्या पलीकडे दत्तात्रेय हे त्रिक आहे, 3 आहे, त्रेय आहे आणि ते त्रेय म्हणजे आहे सत्व रजस तमस, हे तुमच्या माणसांमध्येच आहे. त्यामुळे दत्त जाणायला खूप सोपं आहे आणि म्हणजे दत्त महात्म्य वाचाल तर अतिशय सुंदर आहे. वाचूया एक एक, जसं महाराज सुचवत जातील तसं करेन. पण आता सध्या आपण ही सुरुवात केली आहे. मध्ये मध्ये जे जे मला सुचेल ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. प्रयत्न यासाठी आहे, मला ह्याच्यातून काही पैसा वगैरे नको आहे, मला कुठला नेम फेम नको आहे, माझ्याकडे व्यवस्थित सगळं आहे, माझं पोट भरलेलं आहे. पण हां एवढं आहे, माझं फार प्रेम आहे दत्त महाराजांवर आणि ते प्रेम दुसऱ्याला पण यावं, महाराजांविषयी प्रेम दुसऱ्याला पण निर्माण व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण हे जे वेळ आहे ना दत्ताचं, हा खूप निराळा आहे. बालोन्मत्त पिशाच वेश आहे, म्हणजे कधी साधू बनतील आणि कधी पिशाचाचा वेश धारण करून आपल्या समोर उभं राहतील तुम्हाला कळणार नाही. म्हणून तर दत्त जो आहे, दत्त समजायला सोपा पण आहे आणि ओळखायला पण कठीण आहे. त्यामुळे तुमच्या समोर 1 वाजता कोणी आला भिक्षा मागायला, जास्त गप्पांमध्ये गुंतू नका. 1 रुपया द्या, नमस्कार करून तुमच्या मार्गाने तुम्ही निघून जा.
दत्त अजूनही फिरतायत. ते चर आहेत. चर स्वरूपात ते कधीही येऊन उभी राहतील. त्यामुळे 1 वाजता जो व्यक्ती येतो तुमच्याकडे, 12 वाजता, 1 वाजता, कोणी पण येऊ दे. म्हणजे तुमचं नातेवाईक असू दे, जो तुम्हाला आवडतोय, नाही आवडतोय, कोणी पण येऊ दे. दत्तभक्ताने एवढं करावं, 1 वाजता आलं, हे बाबा खायला घे. म्हणून साखर तरी हातावर ठेवून त्याला पाठवून द्यावं. कारण महाराज जे आहेत, हे निराळं आहे, ते केमिकल वेगळंच आहे, ते रसायनच वेगळं आहे. जो त्याच्यात डुबला आहे ना, त्यालाच हे सगळं आनंदाचे डोही, आनंद तरंग मिळेल. नमस्कार, धन्यवाद. असंच नवीन नवीन मी तुम्हाला सांगत राहणार आहे, कारण मला आवड आहे म्हणून मी सांगते. थँक्यू सो मच.